नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत। वाल्मी कराडला दिलेली व्हीआयपी ट्रीटमेंट असो किंवा अनधिकृतपणे केलेले वृक्षतोड आणि आता त्यानंतर अजून एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामुळे कारागृहाची शक्यता निर्माण झाली आहे, कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे। या व्हिडिओमध्ये जेलरची गाडी कैद्यांकडून धुवून घेतली जात आहे। त्यामुळे बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक पेट्रेस गायकवाड वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत। गंभीर गुन्हा भोगणाऱ्या कैद्यांकडून घरातील काम आणि वाहनही धुवून घेत असल्याचं उघडकीस झालंय आणि आता त्यांचाच एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये कैद्यांकडून वैयक्तिक काम करून घेतली जात आहे। आता त्यामुळे गायकवाड अडचणीत सापडलेत। यापूर्वी सुद्धा जळगावला असताना त्यांचं निलंबन झालं होतं। कैद्यांची हक्क आणि सुरक्षणाच्या बाबत अशा पद्धतीने वागणूक दिली जात आहे, यावरती आता सवाल उपस्थित केला जात आहे। आणि बरोबरच या कैद्यांकडून कारागृह अधीक्षकांची खासगी गाडी धुतली जात आहे। शिवाय हा कैदी कारागृहाच्या परिसरात मुक्त संचार देखील करत असल्याचा व्हिडिओमधून दिसतंय। आरटीओ विभागाकडून घेतलेल्या माहितीनुसार ही गाडी कारागृह अधीक्षक पेट्रेस गायकवाड यांच्या मालकीची आहे। 2021 मध्येच या कारचा इन्शुरन्स संपला असताना देखील ही गाडी रस्त्यावर फिरते। ही खासगी गाडी या कैद्यांकडून धुतली गेली जात आहे। बूट पॉलिश, भांडे घासणे किंवा कपडे धुणे असे वैयक्तिक काम कैद्यांकडून कारागृह अधीक्षक करून घेत असल्याची माहिती कारागृहातील सूत्राकडून मिळते। 2 दिवसापूर्वीच कारागृह परिसरातील मोठमोठ्या झाडांची कत्तल केल्याचं गायकवाड वादात सापडले आहेत। या प्रकारचा विभागीय कारागृह उपमहानिरीक्षकांकडून आढावा घेतला जात आहे। आता यानंतर खासगी गाडी धुवून घेतल्याचा प्रकार समोर आलाय। कारागृह अधीक्षक एखाद्या कैद्यांकडून वैयक्तिक काम करून घेतले असेल तर ते कायद्याचे उल्लंघन आहे। अशा प्रकारचं तुरुंग कायदा आणि तुरुंग नियमानुसार फौजदारी गुन्हा किंवा शिस्तभंगानुसार निलंबन, बंडतर्फी किंवा इतर शिक्षा होऊ शकते। हे नियम कायद्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि तुरुंग प्रशासनात पारदर्शकता राखण्यासाठी तयार करण्यात आली आहे, असंही बोललं गेलं। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।